नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यामधील भाग जो 5 आहे तो आपण पुढच्या त्यामध्ये पाहणार आहोत. भाग 5 मधील आपण या पूर्वीच्या लेक्चरला जे शोध आणि शोधक यामधली ज्या शोधकांची माहिती आपण पाहिली त्यामध्ये मार्को पोलो आहे, इब्न बतूता आहे, नेव्हिगेटर आहे, बार्थोलोम्यू डायस आहे, ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी आणि वास्को द गामा यांची माहिती आपण पाहिलेली आहे की ह्या दर्यावर्दींनी जो काही सागरी प्रवास केलेला आहे त्या प्रवासाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही शोध लावलेले आहेत, विविध बेटांचा शोध लावलेला आहे, त्यांची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर जे दर्यावर्दी आहे त्यांची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. यामध्ये आज आपण पाहणार आहोत फर्डिनांड मॅगेलन, त्यानंतर सॅम्युअल डी शॅम्प्लेन, त्यानंतर एबल जॉन्सवा टास्मन, त्यानंतर कॅप्टन जेम्स कुक, पुढे लुई अँटोनी द बोगनविले, नंतर आहे मंगो पार्क आणि पुढे आपल्याला माहिती आहे की अल्बेरोनी. यांची माहिती आपण पाहणार आहोत की या असलेल्या दर्यावर्दींनी जो काही शोध लावलेला आहे आणि तो शोध जो आहे पुढील काळामध्ये की कसा फायदेशीर ठरला ह्या युरोपियन राष्ट्रांना याची माहिती या शोधकांमध्ये आपल्याला पाहिजे आहे. तर यामध्ये आहे फर्डिनांड मॅगेलन. याने जो प्रवास केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पृथ्वी प्रदक्षिणा करणारा हा पहिला दर्यावर्दी हा मॅगेलन मानला जातो. पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारा पहिला दर्यावर्दी म्हणून याचं नाव आहे. स्पेनचा राजा चार्लस याने ही मोहीम हाती घेतलेली होती आणि ह्या मोहिमेमध्ये हा फर्डिनांड मॅगेलन याने पृथ्वी प्रदक्षिणा ही जी आहे ती करणारा जो आहे तो म्हणजे पहिला दर्यावर्दी हा मॅगेलन होय. हे मोहीम करत असताना फिलिपाईन्स या बेटाजवळ हा फर्डिनांड मॅगेलन मारला गेला. जेव्हा हा मारला गेला तेव्हा त्याचं जे काम आहे ते काम पुढील काळामध्ये त्याच्या सहकार्याने केलं. त्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर येणारी जे काही सागरामध्ये येणारी जी काही वादळं आहेत ती वादळं ची संकटाशी सामना करण्याचा प्रयत्न हा फर्डिनांड मॅगेलन यांनी केलेला होता. म्हणून अतिशय महत्वाचा हा एक आपल्याला दिसतो की एक सागरी खलाशी सागरी प्रवासी यांनी हा प्रवास केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर पुढचा जो आहे सॅम्युअल डी शॅम्प्लेन. याचा जन्म फ्रान्स मधील आहे. उत्तर अमेरिकेतील शोध मोहिमेसाठी हा प्रसिद्ध मानला जातो. उत्तर अमेरिकेतील शोध मोहिमेसाठी हा शॅम्प्लेन जो आहे तो प्रसिद्ध मानला जातो. त्याने फ्रेंच वसाहतींची स्थापना केलेली दिसते. म्हणजे फ्रेंच वसाहतीची स्थापना कोणी केली असेल तर सॅम्युअल डी शॅम्प्लेन याने फ्रेंच वसाहतीची स्थापना केली. आणि त्याचबरोबर कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना सुद्धा सॅम्युअल शॅम्प्लेन यांनी केलेली आपल्याला दिसून येते. हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे की क्युबेक या शहराची स्थापना करणारा दर्यावर्दी कोण किंवा प्रवासी कोणते याचं नाव आहे सॅम्युअल डी शॅम्प्लेन. याचं नाव आपल्याला यामध्ये आवर्जून घेता येईल. तर कॅनडातील क्युबेक शहराची स्थापना यांनी आपल्याला केलेली दिसून येते. बरोबर. यानंतर पुढचा जो आहे एबल जॉन्सवा टास्मन. याचा जन्म जो आहे तो हॉलंड मधील आहे. हा जो प्रवासी आहे हा खलाशी आहे. यांनी सुद्धा आपली एक मोहीम हाती घेतली की नवनवीन प्रदेश शोधण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं भाग घेतलेला दिसतो की नवनवीन प्रदेश शोधणं आणि त्यांची माहिती गोळा करून ती युरोपियन राष्ट्रांमध्ये ती माहिती देणं हे काम जे आहे हे काम तो करत होता. आणि म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की नवनवीन प्रदेश शोधण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी काय केलंय की न्यूझीलंडचा शोध लावलेला आहे. न्यूझीलंडचा शोध हा त्यांनी लावला आणि न्यूगिनी बेट, न्यूझीलंड या ठिकाणी असलेले न्यूगिनी जे बेट आहे त्याचं सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील प्रदेशांचा शोध त्यांनी लावला. म्हणजे बघा की या शोधकाने सुद्धा आपल्याला असं दिसतंय की न्यूझीलंडचा शोध लावल्यानंतर न्यूगिनी बेटाचं सर्वेक्षण त्यांनी केलंय, तिथे काय आहे त्याची पाहणी केली आणि त्याचबरोबर असलेल्या ईशान्य ऑस्ट्रेलियातील प्रदेशांचा शोध त्यांनी लावलेला दिसून येतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे नकाशे दिलेले आहेत ते नकाशे आपल्याला बारकाईने त्यामध्ये पाहून की खऱ्या अर्थाने ही बेट कुठं कशी आहेत
याची माहिती आपल्याला यामध्ये घेता येईल. म्हणून तुम्ही सुद्धा काय करायचंय की आपण जे इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे नकाशे दिलेले आहेत त्या नकाशाचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा, कारण आपल्याला ते परीक्षांमध्ये त्या नकाशावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते उत्तर लिहायचे असतात. म्हणून त्यासाठी सुद्धा हा भाग जो आहे तो आपल्याला महत्वाचा आहे. यानंतर पुढचा जो प्रवासी आहे यामध्ये याचं दिसतंय खलाशी जो आहे कॅप्टन जेम्स कुक. तर यांनी काय केले बघा, न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया प्रदेशांवर हा जो शाही नौदलामध्ये काम करणारा जो कॅप्टन होता तो जेम्स कुक यांनी इंग्लंडचा झेंडा या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये फडकवलेला दिसून येतो. म्हणजे त्यानं तिथं काय केलं की एक मोठी कामगिरी केली दिसून येते की न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाच्या प्रदेशामध्ये जाऊन या कॅप्टननं तिथं आपला झेंडा फडकवला आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं, पॅसिफिक महासागराची तेथील असलेल्या बेटांची पाहणी केली. पॅसिफिक महासागराच्या बेटांची पाहणी करत असताना त्यांनी तिथं अचूक नकाशी तयार केली, कसे प्रदेश कुठे कुठे कसे वसलेले आहेत, कशी बेटं वसलेली आहेत याची पाहणी त्यांनी केली आणि जवळपास 3 वर्षामध्ये 60,000 मैलांचा प्रवास जो आहे तो हा कॅप्टन जेम्स कुक यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून इथं सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे की 60,000 मैलांचा प्रवास जो आहे तो कोणी केला, तर कॅप्टन जेम्स कुक यांनी 60,000 मैलांचा प्रवास हा केलेला दिसून येतो. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर कोणत्या देशाचा झेंडा कोणी फडकवला, तर यामध्ये आपल्याला इंग्लंड या देशाचा झेंडा जो आहे कॅप्टन जेम्स कुक यांनी आपल्याला फडकवलेला यामध्ये दिसून येतो. यानंतर पुढचा जो आहे लुई अँटोनी द बोगनविले असं नाव आहे. लुई अँटोनी द बोगनविले हा एक फ्रेंच दर्यावर्दी आहे. यांनी काय केलं की पॅसिफिक महासागर जो आहे तो पॅसिफिक महासागर पार करून तो ताहिती या बंदरावर पोहोचलेला आहे. ताहिती या बंदरावर पोहोचल्यानंतर त्याने 1971 मध्ये व्हायजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक त्याने लिहिलं आणि हे पुस्तक त्याने लिहिल्यानंतर त्या पुस्तकाच्या आधारे फ्रेंच मिशनरी ताहिती या असलेल्या बेटावर जे आहे तिथं पोहोचलेले दिसून येतात. म्हणजे एक पुस्तक जे आहे व्हायजेस अराउंड द वर्ल्ड हे बोगनविले यांनी लिहिल्यानंतर त्या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक फ्रेंच मिशनऱ्यांनी काय केलं की ताहिती बेटाकडे आपलं आगेकूच केलेली दिसून येते. तिथे ते पोहोचले आणि तेथील असलेली जी काही बेटांना व फुलवेलींना त्याने बोगनवेल असं नाव दिलं आणि म्हणून त्याच्या नावावरून या ठिकाणी आपल्याला ही बेट लक्षात येतात की बोगनवेल हे नाव हे कुठे मिळालं, तर तेथील जी काही ताहिती तिथे जी बेट आहे तिथे ज्या फुलवेली आहेत त्या फुलवेलींना बोगनविले असं नाव आपल्याला दिलेलं दिसून येत आहे. यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे मंगो पार्क. हा स्कॉटलंडचा प्रवासी आहे. पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी तो प्रसिद्ध मानला जातो. कोण? मंगो पार्क. पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी अत्यंत प्रसिद्ध मानला जातो. त्याने नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतलेला दिसून येतो. नायजर ही सर्व मोठी नदी आहे आणि ह्या नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेणारा मंगो पार्क हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर पुढे आहे आपल्याला माहिती आहे का यामधला अल बेरुनी बघा, इसवी सन 973 ते इसवी सन 1049 या काळामध्ये गजनीचा सुलतान जो आहे गजनीचा सुलतान महमूद बरोबर तो भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर अल बेरुनी काय केला की पृथ्वीचा व्यास जो आहे तो पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला. अक्षांश रेखांश ठरवण्याची बिनचूक पद्धत त्यांनी शोधून काढली. अक्षांश रेखांश शोधण्याची ठरवण्याची बिनचूक पद्धत त्यांनी तयार केली. त्याचबरोबर त्याने भारतात पृथ्वीचा गोल नकाशा जो आहे तो पृथ्वीचा गोल नकाशा त्याने तयार केलेला दिसून येतो. म्हणजे इथं आपल्याला ह्या प्रत्येक इथं आपण म्हणतो की युरोपियन असलेल्या दर्यावर्दींनी जो शोध लावलेला आहे त्या शोध जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने युरोपियन राष्ट्रांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसून येतो. कारण का तर हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी जो प्रवास केलेला आहे त्या प्रवासाबद्दल जी काही माहिती आणलेली आहे ती माहिती युरोपियन राष्ट्रांमध्ये त्यांनी पोहोचवलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये आपल्याला असं दिसतंय की पुढील काळामध्ये युरोपियन जे काही राष्ट्र आहेत, युरोपियन ज्या वसाहती आहेत त्या वसाहतींना पुढील काळामध्ये इतर प्रदेशांवर वसाहती स्थापन करण्यासाठी एक चांगली परिस्थिती जी आहे या शोधकांमुळे निर्माण झालेली दिसून येते की अनेक वसाहती ज्या आहेत त्या अनेक वसाहती ह्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आलेल्या होत्या आणि त्या प्रदेशांवर आल्यानंतर त्यांनी आपला तिथे ताबा घेतलेला दिसून येतो. म्हणून खऱ्या अर्थानं ह्या असलेल्या युरोपियन
प्रवासी म्हणू, खलाशी म्हणू, ही दर्यावर्दी जी आहेत, ह्या दर्यावर्दींनी जो शोध लावलेला आहे, त्या शोधांच्या आधारे किंवा त्या शोध मोहिमेला त्यांना जेव्हा यश आलं, त्यामुळे अनेक असलेले त्यांना आशिया खंडातील मार्ग जे आहेत ते मार्ग व्यापार करण्यासाठी खूप महत्वाचे ठरलेले दिसून येतात. हा भाग यामध्ये अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून हे ऑब्जेक्टिव्ह साठी खूप महत्वाचे आहे आपल्याला, की प्रश्नपत्रिकेमध्ये हे सगळे ऑब्जेक्टिव्ह म्हणूनच आपल्याला विचारले जातील आणि म्हणून हा भाग इथे आपल्याला महत्वाचा आहे. आणि म्हणून यामध्ये फर्डिनांड मॅगेलन, त्यानंतर आपण हा पाहिला सॅम्युएल शॅम्प्लेन, एबल जॉन्सवा टास्मन. नावं जरी अवघड असली तरी ते ऑब्जेक्टिव्ह म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कॅप्टन जेम्स कुक, अतिशय एका वाक्यामध्ये आपण ते शब्द जे आहेत ते महत्वाचे लक्षात ठेवायचे, की जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये ती उत्तरं लिहिता आली पाहिजेत. आणि म्हणून हे सगळे जे काही दर्यावर्दी आहेत, त्या दर्यावर्दींनी खूप मोठी युरोपियन राष्ट्रांसाठी कामगिरी जी आहे ती केलेली दिसून येते. या तर आपण यामधला भाग 6 जो आहे तो औद्योगिक क्रांती. आता औद्योगिक क्रांती ही 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये का झाली, त्याची कारणं आहेत, त्याचे परिणाम आहेत, त्यानंतर तिथे आर्थिक राष्ट्रवाद ही संकल्पना कशी पुढे आली, ही माहिती जी आहे ती माहिती आपल्याला यामध्ये पाहिजे. आता खऱ्या अर्थाने नेमकं औद्योगिक क्रांती म्हणजे काय, तर आपल्याला साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगता येईल की झालेला बदल, मोठं परिवर्तन, याला आपण औद्योगिक क्रांती असं ढोबळ मानाने म्हणू शकतो. किंवा हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेली वाटचाल किंवा संक्रमण, त्याला आपण काय म्हणतो, औद्योगिक क्रांती. काय, हस्त उद्योगांकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेलं संक्रमण, त्याला आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो. आणि अशा प्रकारची औद्योगिक क्रांतीची वाटचाल जी आहे ती इंग्लंडमध्ये सुरू झालेली आपल्याला दिसून येते. 19व्या शतकामध्ये विविध शोध लागलेले दिसून येतात. बाष्पशक्ती आणि जलशक्तीच्या आधारे युरोपमध्ये या शोधांचा उपयोग करण्यात आला. बाष्पशक्ती, जलशक्तीच्या आधारे युरोपमध्ये त्याचा काय करण्यात आला, उपयोग करण्यात आला. वेगवेगळ्या कारणांसाठी त्याचा उपयोग करण्यात आला. मग त्यामध्ये आपण पाहिलं की बाष्पशक्तीच्या आधारे विविध प्रकारचे यंत्रांच्या आधारे आपण कापड विणणं, लोकर विणणं, त्याचबरोबर नांगर जे आहेत, नांगर, त्यानंतर वेगवेगळी असलेली साधनं जी आहेत ती साधनं तयार केली. त्याचबरोबर जमिनीवरून चालणारी सुद्धा आपण काही साधनं त्या बाष्पशक्तीच्या आधारे तयार केली. त्यामध्ये रेल्वे रूळ आहे, रेल्वे पट्टी आहे, याचाही उपयोग त्यामध्ये करण्यात आला. म्हणजे अशा प्रकारची सुरुवात जी आहे ती खऱ्या अर्थाने तिथं आपल्याला झालेली दिसून येते. हा एक भाग यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे महत्वाचं आहे. म्हणजे इथं पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की औद्योगिक क्रांती कोणत्या कारणामुळे झाली, तर 19व्या शतकामध्ये बाष्पशक्ती आणि जलशक्तीचा उपयोग हा युरोपियन राष्ट्रांनी करून घेतला. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की इथे भांडवलशाहीचा विकास करणं आवश्यक होतं, कारण औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास करणं महत्वाचं आहे. की ज्या उद्योजकांकडे भांडवल आहे त्यांनी त्यामध्ये भांडवलाची त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं आणि त्यातून असलेल्या भांडवलशाहीचा विकास जो आहे तो त्यातून करणं, म्हणजे खऱ्या अर्थानं की भांडवलदार वर्ग जो आहे तो भांडवलदार वर्गाने ह्या उद्योग व्यवसायामध्ये आपली गुंतवणूक करणं आणि गुंतवणूक केल्यानंतर अशा प्रकारचा एक भांडवलदार वर्ग जो आहे तो उदयास आला. असलेली जी काही मक्तेदारी आहे, उद्योगांची जी मक्तेदारी आहे, कारखान्यांची जी मक्तेदारी आहे, ही कारखान्यांची मक्तेदारी म्हणजेच मालकी ही भांडवलदारांकडे राहिली. मग त्यांनी काय केलं की त्या कारखान्यामधनं, त्या उद्योगामधनं तयार होणाऱ्या जे काही वस्तू आहे, जो काही माल आहे, तो मालाच्या किमती कमी ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्या आता कमी किमती ज्या आहेत ते ठेवण्याचा कसा प्रयत्न केला, तर यामध्ये काय झालं की इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तर एका बाजूला जे आहे की भांडवलाचा पुरवठा हा भरपूर होता आणि एका बाजूला किफायतशीर असा मजूर वर्गाचा पुरवठा सुद्धा, म्हणजे कामगार वर्गाचा पुरवठा सुद्धा त्यांना होता. आणि म्हणून मुबलक असा कामगार वर्ग त्यांना उपलब्ध झाल्यामुळं काय झालं की ह्या कारखानदारांनी, ह्या उद्योजकांनी आपल्या वस्तूंच्या किमती कमी ठेवल्या आणि असलेल्या कामगारांना कामाचा कमी मोबदला दिला. आणि त्यामुळे काय झालं की इथं मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलशाहीचा जो आहे की तो विकास झालेला दिसतो. हे भांडवलशाहीचं वैशिष्ट्य मानलं जातं. कारण काय की इथे काय केले, भांडवलदारांनी असलेल्या उद्योगांमध्ये गुंतवणूक केली, त्या असलेल्या उद्योगांमधून तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. कामगारांना कमी मोबदला दिला, कारण तिथे असलेला मुबलक हा
मजूर पुरवठा किंवा कामगारांचा पुरवठा होत होता आणि म्हणून हे भांडवलशाहीचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य मानलं जातं. यात पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की अनुकूल परिस्थिती औद्योगिक क्रांती निर्माण होण्यासाठी होती. 19व्या शतकामध्ये जेव्हा ही औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली तेव्हा तिथं अनुकूल परिस्थिती होती. अनुकूल परिस्थिती म्हणजे काय की तिथं दमट हवामान होतं, की तिथं लागणारे जे काही कापड उद्योग आहेत किंवा इतर जे उद्योग आहेत त्या उद्योगांना लागणारी नैसर्गिक परिस्थिती ही अनुकूल होती. आणि ह्या अनुकूल परिस्थितीचा फायदा जो आहे तो यामध्ये इंग्लंडमध्ये घेतला गेला आणि त्यामुळे तिथं असलेले लोहखनिजाचे साठे आहेत, कोळशाचे साठे आहेत, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हा फायदा जो आहे हा फायदा यामध्ये ह्या इंग्लंड राष्ट्राला झालेला दिसून येतो. कारण का तर ह्या असलेल्या दमट हवामानाचा फायदा हा तिथील असलेल्या उद्योगांना, तिथील असलेल्या कारखानदारांना होऊन लागलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा यामध्ये आपल्याला सांगता येईल की इंग्लंडच्या ताब्यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं औद्योगिक क्रांतीची वाटचाल किंवा औद्योगिक क्रांती खऱ्या अर्थानं इंग्लंडमध्ये यशस्वी कशी ठरली तर याचा भाग यामध्ये आपल्याला सांगता येईल की इथे इंग्लंड या असलेल्या देशाचा इतर प्रदेशांवर खूप मोठा पगडा असा निर्माण झालेला होता की अनेक प्रदेशांमधल्या ज्या काही वसाहती आहेत त्या वसाहतींचा ताबा हा इंग्लंडकडे होता. म्हणजे अनेक प्रदेशांमध्ये त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या. त्या वसाहतींचा फायदा त्यांना कसा झाला की इंग्लंडमध्ये जेव्हा अशा प्रकारची कारखानदारी वाढली किंवा उद्योग वाढले त्यामुळे ह्या कारखान्यांमधून उद्योगांमधून बाहेर पडणारा जो काही पक्का माल आहे तो पक्का माल सुद्धा आपल्या त्या बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली होती. कारण का की सुरुवातीच्या काळामध्ये हे इंग्लंड राष्ट्राने अनेक आपण ज्याला म्हणतो ह्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या म्हणून अनेक प्रदेश त्यांच्या ताब्यामध्ये आलेले होते. त्यामुळे ह्या प्रदेशामधून कच्चा माल आयात करणं इंग्लंडला सोपं गेलं आणि त्या आयात मालावर इंग्लंडमध्ये प्रक्रिया करून तो माल पक्का माल जो आहे तो इतर असलेल्या वसाहतींमध्ये इतर जे प्रदेश त्यांनी ताब्यात घेतलेले होते, ज्या वसाहती त्यांच्या ताब्यामध्ये होत्या त्या वसाहतींमध्ये अशा प्रकारचा माल पोहोचवण्यासाठी त्यांना खूप अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली होती. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की या कारणामुळे काय झालं की त्यांचा जो माल आहे तो माल त्यांना वेगवेगळ्या वसाहतींमध्ये पोहोचवण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पक्क्या मालाची विक्री जी आहे ती विक्री त्यांना करण्यासाठी ही परिस्थिती खूप महत्वपूर्ण होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून ही कारण औद्योगिक क्रांतीसाठी खूप महत्वपूर्ण ठरलेली दिसून येतात. म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं की औद्योगिक क्रांतीची कारण या पद्धतीने आहेत की पहिलं कारण मी तुम्हाला काय सांगितलं की औद्योगिक क्रांती म्हणजे की इंग्लंड सारख्या देशात किंवा युरोपियन सारख्या देशांमध्ये झालेला जो काही बदल आहे, झालेलं मोठं परिवर्तन आहे किंवा हस्तउद्योगांकडून यांत्रिक उत्पादनाकडे युरोपियन राष्ट्रांनी केलेली वाटचाल म्हणजे औद्योगिक क्रांती यामध्ये महत्वाचा भाग यामध्ये सांगतोय. 2 नंबर मी तुम्हाला असं म्हटलं की 19व्या शतकामध्ये अनेक विविध शोध लागलेले दिसून येतात. त्यामध्ये बाष्पशक्ती आणि जलशक्तीचा शोध लागल्यामुळे त्याचा सुद्धा उपयोग हा युरोपमध्ये करण्यात येऊ लागला. पुढे असं म्हटलंय की औद्योगिक क्रांती घडून तिसरा मुद्दा आहे औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास करणे आवश्यक होतं. म्हणून जे काही भांडवलदार आहे ते भांडवलदार या उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून त्यांची मालकी जी आहे ती मालकी ह्या कारखानदाराकडेच राहील किंवा उद्योजकांकडेच राहील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मग त्यातून काय झालं की त्यांना आपल्या वस्तूंची किमती ज्या आहे ते कमीत कमी ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण तिथं श्रम मोबदला जो आहे तो कमी देण्यात आला. म्हणून इथे काय झालं की श्रम मोबदला का कमी करण्यात आला तर तिथे किफायतशीर असा मजूर वर्ग किंवा कामगार वर्ग उपलब्ध झाला आणि त्यामुळं भांडवलदारांना त्यामधनं जास्त नफा जो आहे तो जास्त नफा त्यांना मिळवता येऊ लागला. दुसऱ्या बाजूला असं आपण जर पाहिलं की औद्योगिक क्रांतीसाठी अनेक पोषक परिस्थिती ती निर्माण झालेली होती. दमट हवामान होतं आणि त्यामुळे तिथे असलेले कापड उद्योगाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. कापड उद्योगाला दमट हवामान असल्यामुळं की कापड उद्योग सुद्धा तिथे काय झालेला होता भरभराटीस आलेला होता. दुसऱ्या बाजूला लोहखनिज आणि कोळशाचे साठे तिथे उपलब्ध झाल्यामुळं ती सुद्धा एक नैसर्गिक अनुकूल अशी परिस्थिती जी आहे ती या इंग्लंड या राष्ट्राला निर्माण झालेली होती. आणि म्हणून ही परिस्थिती आहे ही इंग्लंड या राष्ट्राला अतिशय किफायतशीर ठरली. पुढे असं म्हणता येईल की इंग्लंड या राष्ट्राने काय केले की अनेक प्रदेशांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. तेथील असलेल्या वसाहती ज्या आहेत त्या वसाहती त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या होत्या. त्यामुळं त्या असलेल्या प्रदेशांमधून कच्चा माल आयात करून तो आपल्या इंग्लंड या देशामध्ये त्यावर या यंत्रावर तो माल जो आहे त्याची प्रक्रिया करून तो माल
तयार करणं, पक्का माल तयार करणं आणि त्या ज्या वस्तू आहेत, तयार झालेल्या वस्तू आहेत त्या वसाहतींमध्ये पुन्हा विक्रीसाठी नेणं, ही परिस्थिती त्यांना निर्माण केलेली होती. आणि म्हणून हा एक भाग औद्योगिक क्रांती निर्माण होण्यासाठी आपल्याला झालेला दिसून येतो. आणि म्हणून खूप मोठा एक वसाहतींचा भाग हा इंग्लंडच्या ताब्यात असल्यामुळं तिथे औद्योगिक क्रांती झाली. पण इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली, तर हे या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपल्याला देता येईल. कारण इथं सगळीच परिस्थिती ह्या इंग्लंडमध्ये ह्या व्यवसायासाठी पोषक ठरलेली होती. मग एका बाजूला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, म्हणजे खऱ्या अर्थात तिथं 2-3 गोष्टी महत्वाच्याच होत्या. म्हणजे एका बाजूला काय झालेलं होतं की तिथे त्यांनी बाष्पशक्ती, जलशक्तीचा शोध लावल्यामुळे त्याचा फायदा त्यांना झाला. दुसऱ्या बाजूला भांडवलशाहीचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झाला. तिसऱ्या बाजूला त्यांनी वसाहती ज्या आहेत त्या वसाहतीचा ताबा इतर प्रदेशांमध्ये घेतलेला होता. कच्चा माल आयात झालेला होता, पक्का माल त्याच बाजारपेठेमध्ये विकला जात होता. दुसरी गोष्ट आहे तिथे दमट हवामानही होतं आणि त्यामुळे औद्योगिक क्रांतीला सर्व बाजूनी पोषक असं वातावरण तयार झालेलं होतं. म्हणून इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. आता याचा परिणाम काय झाला, तर परिणाम खऱ्या अर्थाचा सर्वात जो मोठा परिणाम आहे तो भारतावर झालेला दिसतोय. औद्योगिक क्रांतीचा परिणाम हा भारतावर का झाला, तर इंग्लंडमधून तयार होणारा जो काही पक्का माल आहे किंवा ज्या काही पक्का वस्तू आहेत त्या वस्तूंपुढे भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू ह्या टिकाऊ धरू शकल्या नाहीत. कारण त्यामुळे काय झालं की भारतामध्ये असलेले जे काही उद्योगधंदे आहेत, जे लघुउद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, यांचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झाला. कारण तिथे यंत्रमागावर तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना खूप मोठी झळाळी होती आणि ती झळाळी असल्यामुळे त्या वस्तू ह्या भारतीय बाजारपेठेमध्ये अतिशय चमक आणणाऱ्या अशा होत्या. आणि त्यामुळं इथं हातमागावर तयार केलेल्या वस्तू ह्या इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या ज्या काही वस्तूंपुढे टिकाऊच धरू शकल्या नाही. त्यामुळं जे काही छोटे छोटे लघुउद्योग होते किंवा जे कुटीर उद्योग होते किंवा जे छोटे छोटे उद्योजक होते त्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आणि भारतातील अनेक व्यवसाय, अनेक उद्योग बंद पडले. पण त्याचा एक परिणाम यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. पुढचं असं आपल्याला सांगता येईल की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, परंतु ज्या वसाहती त्यांच्या ताब्यामध्ये होत्या, जे प्रदेश त्यांच्या ताब्यामध्ये होते, त्यांनी काय केलं की त्या संपूर्ण प्रदेशांमध्ये रस्त्यांची बांधणी केली, रेल्वे जोडणी त्यांनी तयार केली, रेल्वे बांधणी त्यांनी केली आणि रस्त्यांच्या आणि रेल्वेच्या माध्यमातून खूप मोठी इंग्लंडमध्ये तयार झालेली जी काही उत्पादनं आहेत ती उत्पादनं ह्या रेल्वेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वाहतुकीच्या माध्यमातून ती भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे काय झालं की इंग्लंडमध्ये तयार होणारा जो काय माल आहे तो भारताच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला गेला आणि त्यामुळं संपूर्ण भारतातील असलेली आर्थिक व्यवस्था जी आहे ती कोलमडली गेली. कारण का, तर सगळेच उद्योग जे आहेत ते बंद पडले. लघु उद्योग जे आहेत आपल्यामधले भारतातले ते तेथील असलेल्या उद्योगांपुढे किंवा तेथील असलेल्या त्यांनी तयार केलेल्या वस्तूंपुढे ते टिकाऊ धरू शकले नाहीत. आणि त्यामुळे इथं परिणाम भारतासाठी असा झाला की भारताचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण जे आहे ते आर्थिक शोषण यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचा परिणाम सुद्धा औद्योगिक क्रांतीचा भारतावर झालेला दिसून येतो. कारण खूप मोठा पक्का माल जो आहे तो आपल्या भारतामध्ये येत गेला. त्यामुळे काय झालं की भारतातले सगळे छोटे उद्योग बंद पडले. कारण त्या वस्तूंपुढे आपल्या भारतीय तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत कारागिरांनी, त्या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंपुढे वस्तू ज्या आहेत त्यांच्या वस्तूंपुढे टिकाऊ धरू शकले नाहीत. हळूहळू हे उद्योग जे आहेत ते बंद पडले गेले. आणि त्यामुळे काय झालं की असलेल्या ह्या प्रदेशांमध्ये असलेला जो काही कारागीर वर्ग आहे हा कारागीर वर्ग पूर्वी शहरांमध्ये राहत होता, परंतु नंतर हे शहरातील उद्योग जे आहेत की ह्या अशा पक्क्या मालामुळे इंग्लंडच्या तिथे ते उद्योग आपले कारागिरांचे बंद पडले आणि ते सगळे बेकार झालेले कारागिरी जे आहे ते खेड्यांकडे आले. आणि त्यामुळे संपूर्ण आर्थिक असं शोषण ह्या कारागिरांचं, कामगार वर्गाचं जे आहे ते भारतामध्ये झालेलं दिसून येतं. हा एक परिणाम यामध्ये सांगते. पुढचा आहे आर्थिक राष्ट्रवाद. आता इथं युरोपियन राष्ट्रांनी आर्थिक राष्ट्रवाद हा इतर प्रदेशांमध्ये कसा रुजवला त्याची माहिती यामध्ये आपल्याला पाहिजे आहे. की औद्योगिक क्रांतीनंतर तिथे आर्थिक राष्ट्रवाद जो आहे तो आर्थिक राष्ट्रवाद पुढे आलेला दिसून येतो. आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांनी आर्थिक विकासाला प्राधान्य त्यांनी दिलं, परंतु आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर दुसऱ्या देशांमध्ये त्यांनी काय केली, दुसऱ्या देशांची, दुसऱ्या प्रदेशांची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक नाकेबंदी करून त्यांनी काय केलं की पुढे त्या देशामध्ये जे आहे आयात निर्यातीवर बंदी घातली. म्हणजे त्यांनी आयातही करायचं नाही, माल निर्यातही करायचा नाही.
अशा प्रकारची बंदी घातली. त्याचबरोबर इतर प्रदेशांवर किंवा जिथं वसाहतींवर त्यांचा कब्जा होता तिथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कर जे आहेत ते कर त्यांनी लागू केले. आणि ते कर लागू केल्यामुळे काय झालं की जास्त कर जो आहे तो इतर प्रदेशांना, इतर असलेल्या राष्ट्रांना भरता आला नाही. आणि त्यामुळे काय झालं की इथं खूप मोठी आर्थिक कोंडी जी आहे ती ह्या मध्ये झालेली दिसून येते. इतर राष्ट्रांनी जो काही माल पाठवलेला आहे त्या मालावर जबरदस्त कर आकारण्याचा प्रयत्न हा यामध्ये झालेला दिसून येतो. जी काही प्रतिस्पर्धी राष्ट्र आहेत त्यांची, इंग्लंडची जी काही प्रतिस्पर्धी राष्ट्र आहेत ही प्रतिस्पर्धी राष्ट्र जे जिथे जिथे त्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांनी वसाहती स्थापन केलेल्या आहेत त्या वसाहतींच्या ठिकाणी आपल्या देशाच्या वसाहती स्थापन करणं अशा प्रकारची स्पर्धा यामध्ये इंग्लंड या राष्ट्राने केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे हा एक भाग यामध्ये महत्वाचा आहे. पुढे असं म्हटलं आहे की भांडवलदारांसाठी त्यांनी आणखीन एक यामध्ये एक महत्वाची भूमिका घेतलेली आहे की भांडवलदारांसाठी नवनवीन बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे की खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त नफा जो आहे तो आपल्याकडे कसा येईल अशा प्रकारचा प्रयत्न इथं आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणजेच जे काही भांडवलदार वर्ग तिथे तयार झालेला होता, खूप मोठा नफा त्यांनी मिळवलेला होता आणि मग त्यातून आर्थिक राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न हा त्या देशामध्ये होऊ लागला. आणि म्हणून नवनवीन बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न ह्या भांडवलदार वर्गाकडून झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इतर जे प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये कच्च्या मालाचा पुरवठा करणारी केंद्र कोणती आहेत, केंद्र कुठे कुठे आहेत, कच्च्या मालाचा पुरवठा कसा होऊ शकेल अशा प्रकारची केंद्र जी आहेत ती केंद्र शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. इथं आपल्याला असं दिसतंय की त्यांनी काय केले की सगळ्या बाजूने एक आर्थिक कोंडी जी आहे त्या वसाहतींची केलेली होती, अनेक प्रदेशांची आर्थिक कोंडी केलेली होती. आणि ही आर्थिक कोंडी करत असताना यामध्ये आपल्याला दिसतो की त्यांनी त्यांच्या देशातला आर्थिक राष्ट्रवाद जोपासण्याचा प्रयत्न केला. आर्थिक राष्ट्रवाद जो आहे तो त्या ठिकाणी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. कोणत्या कारणांमुळे केला तर एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की आर्थिक विकास करत असताना दुसऱ्या देशांची आर्थिक नाकेबंदी करणं म्हणजे ते पुढे जाऊच नाही. पुढे त्यांनी काय केलंय की वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या देशांचा जो कच्चा माल आहे त्यावर त्यांनी कर बसवण्याचा प्रयत्न केला की पुढे जास्तीत जास्त कर आकारल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा माल जे आहे ते आयात निर्यात करू शकणार नाही अशा प्रकारची बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर त्यांनी दुसरं असं केलंय की वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती ज्या आहेत तिथे त्यांनी बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न केला. भांडवलदार वर्गाने तिथं बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न करून तिथं आपल्या नवीन बाजारपेठा तयार केल्या. हा एक परिणाम यामध्ये आर्थिक राष्ट्रवाद यामध्ये आपल्याला दिसून येतो. पुढे यामध्ये आपल्याला सांगता येईल की इतर वसाहतीचं शोषण करण्याचा हेतू त्यांचा होता की आपल्या भांडवलदार वर्गाकडून जास्तीत जास्त तिथं बाजारपेठा शोधणं आणि तेथील असलेलं त्या स्थानिक ज्या प्रदेशांच्या ज्या वसाहती होत्या तिथे त्यांचं आर्थिक शोषण करणं हा त्यांचा महत्वपूर्ण उद्देश जो होता. अशा प्रकारे इंग्लंडमध्ये आर्थिक राष्ट्रवाद जो आहे तो आर्थिक राष्ट्रवाद आपल्याला वाढीस लागलेला दिसून येतो. म्हणजेच एका बाजूला काय दिसतंय की एका बाजूला आपण म्हणतो की पहिले याच्यामध्ये एक वाक्य महत्वाचं आहे की ईश्वर हा संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू मानला जात होता, परंतु नंतर मानव हा संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू मानला जाऊ लागला. मग युरोपियन राष्ट्रांमध्ये ह्या प्रत्येक ज्या काही मानव आहेत आपण ज्या म्हणतो खलाशी दर्यावर्दी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि ते शोध लावल्यामुळे काय झालं की या युरोपियन राष्ट्रांना त्याचा खूप फायदा झाला. आणि त्यामुळे त्यांनी काय केले की आशिया खंडामध्ये जे असलेले जे काही एकूण जे प्रदेश होते त्या प्रदेशांमध्ये आपल्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या आणि त्या वसाहतीमध्ये वसाहतींची स्थापना झाल्यानंतर तिथं बाजारपेठा स्थापन केल्या. आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये तयार झालेला जो काही माल आहे तो वेगवेगळ्या असलेल्या बाजारपेठांमध्ये वसाहतींमध्ये जाऊ लागला आणि खूप मोठी एक इतर असलेल्या प्रदेशांची त्यांनी आर्थिक नाकेबंदी करून टाकली. आणि ही आर्थिक नाकेबंदी त्यांनी केल्यामुळे काय झालं की तिथं इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा भांडवलदार वर्ग निर्माण झाला. जास्तीत जास्त पैसा हा त्यांच्या मायदेशी जाऊ लागला. आणि म्हणून आपल्याला असे दिसते की त्याचे औद्योगिक क्रांती जरी झाली तर औद्योगिक क्रांतीचा सर्वात जास्त फायदा हा इंग्लंडला झाला. कारण तिथं सर्व सुखसोयी निर्माण झालेल्या होत्या, सर्व परिस्थिती अनुकूल होती, परंतु त्याचे एकूण जे औद्योगिक क्रांतीचे परिणाम जे आहेत ते परिणाम आपल्याला दिसते की इतर देशांना त्याचे भोगावे लागले. भारताला सर्वात जास्त परिणाम जे आहेत ते इंग्लंडच्या या औद्योगिक क्रांतीचे भोगावे लागले. कारण भारत हा पूर्णपणे आर्थिकतेच्या बाबतीमध्ये पूर्ण परिस्थिती जी आहे ती अगदी डामडोल झालेली होती. आणि म्हणून पुढे असं दिसतंय की हा जरी परिणाम भारतामध्ये झालेला असला तरी आर्थिक राष्ट्रवाद हा इंग्लंडमध्ये रुजवला गेला. कारण का इंग्लंडमध्ये त्यांनी जी काही
संपूर्ण अशा प्रकारची परिस्थिती तिथं दिसून येते की काय केलं पाहिजे हे इंग्लंड या राष्ट्राने ठरवलं होतं. मग आर्थिक नाकेबंदी असेल, तेथील बाजारपेठा शोधणं असेल, वसाहतीवर कब्जा करणं असेल, नवीन कर आकारणी असेल, आयात निर्यातीवर बंदी असेल, अशा सर्व प्रकारे इथं ह्या गोष्टी त्यांनी केल्यामुळे तिथं आर्थिक राष्ट्रवाद जो आहे तो आर्थिक राष्ट्रवाद इंग्लंडमध्ये वाढीस लागलेला दिसून येतो. तर अशा प्रकारचे एकूण या प्रकरणामध्ये 6 भाग होते. हे 6 भाग आज आपण या संपूर्ण वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून संपवलेले आहेत. तर हे पहिलं जे प्रकरण आहे, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास, टायटलच असं दिलं आहे की युरोपातील प्रबोधन झाल्यामुळे विज्ञानाचा विकास कसा झाला आणि विज्ञानातून त्यांनी कशी प्रगती केली, हे संपूर्ण हे टायटल मध्ये सगळं सामावलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे विविध अंगांनी या प्रकरणाचा आपण इथं थोडक्यात आपण एक बोध घेतलेला आहे, एक अभ्यास केलेला आहे. तर आपण सर्वांनी जे काही दिलेलं आहे ते व्यवस्थित सर्वांनी ऐका, सर्वांनी लिहून घ्या आणि या प्रकरणाचा अभ्यास तुम्ही या पद्धतीने करू शकाल. तर हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. आपण पुढील लेक्चरला दुसरा प्रकरणाचा भाग जो आहे तो आपण समजून घेणार आहोत. धन्यवाद.